आता सर माझ्या यंगस्टर मित्रांसाठी एक प्रश्न आणि तो शेवटचा प्रश्न. होमिओपॅथी ॲज अ करियर बघावं का? नक्कीच. म्हणजे होमिओपॅथी ही एक सुपर स्पेशालिटी पॅथी. सुपर स्पेशालिटी बोलतो मी, राइट? सुपर स्पेशालिटी याच्यामुळे बोलतो, की सपोज तुम्हाला एक स्पेसिफिक करियर करावं लागेल यूरोलॉजीमध्ये हं. किंवा तुम्हाला कॅन्सरमध्ये किंवा तुम्हाला किडनीमध्ये किंवा हार्टमध्ये किंवा ब्रेनमध्ये. हं. त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला त्या पद्धतीचे पेशंट्स मिळतील, राइट? बट जर तुम्ही एक होमिओपॅथ बनलात, ठीक आहे? जर तुम्ही एक प्रॉपर होमिओपॅथ बनलात, चांगला होमिओपॅथी डॉक्टर बनलात, तर तुम्हाला ह्या सगळ्या केसेस अंडर रूफ एकाच छताखाली मिळतील. बरं. आणि त्यात तुम्हाला छान रिझल्ट्स पण मिळतील. ठीक आहे. सुरुवातीला एक उदाहरण सांगतो, गमतीशीर उदाहरण आहे. माझे बाबा एक होमिओपॅथी मेडिसिन्स घ्यायचे. मी लहान असताना ते घ्यायचे. ते त्यांच्या व्हेरिकोस वेन्ससाठी घ्यायचे. बरं. त्यांना व्हेरिकोस वेन्सचा प्रॉब्लेम होता. अच्छा. ते औषध घ्यायचे. मग आम्हाला खूप कुतूहल असायचं, की बाबा हे गोड गोळ्या घेतात, तर आपल्याला पण 1-2 गोळ्या देतील. आणि ते द्यायचे पण असं मध्ये. आम्हाला आवडायचं. पण मग माहीत नव्हतं हे काय आहे नेमकं. ते पाण्यात औषध कालवायचे. ते आम्ही जसं आता डायल्युशन सांगतो पेशंटला आणि त्या पद्धतीने ते घ्यायचे. मग मी म्हणायचो, की आहे काहीतरी, ठीक आहे घेतात, औषध आहेत ते. पण मला एवढं कळालं होतं, की हे पायांसाठी हे औषध असतं. व्हेरिकोस वेन्सचं औषध हे पायांसाठी असतं बाबा आणि ते होमिओपॅथीमध्ये आहे. त्यांना बऱ्यापैकी फरकही त्यांनी जाणवला होता. मग त्यानंतर जेव्हा माझं एक 12th एक्झाम झाली, जसं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, की मी एम-बी-बी-एस करावं. एम-बी-बी-एस केल्यानंतर सगळं काही होईल आपलं. ठीक आहे. एक टॉपमोस्ट करियर मेडिकल फील्डमध्ये एम-बी-बी-एस हे आजही आहे. पण होमिओपॅथी, आयुर्वेदा याबद्दल कुठेतरी कमी माहिती आहे. बरोबर. समज आई-वडिलांपर्यंत तरी कमी होता. माझ्यापर्यंतही माझ्या टीचर्स लोकांनी मला सांगितलं होतं, की "बेटा होमिओपॅथीमध्ये आहे करियर. हं. पण ठीक आहे थोडंसं स्ट्रगलिंग आहे. माहीत नाही काय होईल. तुला गव्हर्नमेंट जॉब मिळेल की नाही मिळेल. हां. बेटर आहे की तू आपलं ॲलोपॅथीसाठी प्रॅक्टिस कर. तेच बेस्ट आहे." नंतर बाबा मला बोलले, की "हे बघ मी ज्या डॉक्टरांकडे होमिओपॅथी औषध घ्यायला जायचो ना, त्या डॉक्टरांकडे गर्दी असायची बरं." बरं. ठीक आहे. त्या डॉक्टरांकडे गर्दी पण होती आणि त्यांच्याकडे 4 व्हीलरनी डॉक्टर येतात. म्हणजे गाडी चालवत येतात डॉक्टर त्यावेळेस. त्यावेळेस. तर होमिओपॅथीमध्ये रिझल्ट्स आहेत. त्यांच्याकडे एवढे पेशंट्स आहेत. ते बरेही करतात. मलाही फरक होतोय. तर तू एक वेळेस ट्राय घे. मला असं वाटतं तू होमिओपॅथी कर. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात काय होतं, फक्त मला काय करायचंय, मला एक चांगला फिजिशियन बनायचंय. हं. डॉक्टर बनायचंय बस. ॲलोपॅथी, होमिओपॅथी तेव्हा काही माहीत नव्हतं. फक्त एक छान डॉक्टर बनायचंय आणि आपल्याला खूप रुग्ण बरे करायचे. अवघड-अवघड केसेस बऱ्या करायच्या. एक फॅमिली फिजिशियन बनायचं ही कुठेतरी डोक्यामध्ये त्यावेळेस होतं. आणि जे काही लोकं म्हणजे समाजामध्ये होते त्यांनी मला एक डिमोटिव्हेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न झालाच होतोच तो. Obviously, obviously. की कसं की "नाही रे, ते एवढं खरं नाहीये. तू हं. बेटर आहे की तू दुसरं कुठलंतरी करियर चूज कर." ठीक आहे. तू होमिओपॅथी करशील तर होमिओपॅथी दवाखाने मी काही चालताना बघितलेले नाही. तुम्हाला नंतर आहे ना डब्याच बांधायच्या आहेत किंवा डब्बीच भरायची आहे किंवा पुड्याच द्यायच्या आहेत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट्स मला हे व्हायचं. मग मला तेच खूप इंटरेस्टिंग वाटलं, की नाही आता आपल्याला डब्बीच द्यायची आहे आणि पुडीच द्यायची आहे. तर असं नाही आपल्याला होमिओपॅथीला एक स्टँडर्ड दाखवायचं आहे लोकांना. खरेच होमिओपॅथीमध्ये काय हिडन आहे आणि मी होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यानंतर मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं. आज माझ्याकडे सगळं काही आहे. 8 वर्षांमध्ये मी सगळं काही आहे, की मला एका होमिओपॅथीनेच दिलंय. माझ्या बरं. पेशंट्समुळेच ते मी इथपर्यंत आहे. तर हे कंप्लीट डेडिकेशन मी आजही म्हणजे तुम्हाला मागच्या एक 8 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये बैलगाडीमध्ये बसून सुद्धा मी पेशंट बघायला गेलेलो आहे दूर-दूरपर्यंत. बरं. खेडेगावामध्ये जिथे 4 व्हीलर जाऊ शकत नाही, तिथे 2 व्हीलर पण जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी माझा लॅपटॉप आणि माझी केस स्टडीची बॅग सोबत घेऊन मी तिथे गेलेलो आहे. आणि तिथे मला असे काही केसेस बघायला मिळाले रुरल एरियामध्ये, की ज्या एका ॲलोपॅथी डॉक्टरांपर्यंत सहज पोहोचू शकणार नाहीत, अशा मला त्यावेळेस मिळाल्या होत्या. आणि त्या केसेस मी होमिओपॅथीने बऱ्याही केल्या. बरं. आणि त्याचे काही ग्रेट. प्रूव्हन इफेक्ट्स जे आहेत ते मी माझ्याकडे जतनही केलेले आहेत. माझ्या मित्रांना मी हे सांगतो, की बाबा रे आजपासून ठरवा, की जर तुम्ही आज शिक्षण घेत असाल होमिओपॅथीचं, हं. तर नक्कीच होमिओपॅथी हे तुमच्यासाठी एक वरदान आहे. खरंच, त्याला खरंच. तुम्ही वरदान म्हणूनच एक्सेप्ट करा. आणि हं. ॲलोपॅथी प्रॅक्टिस न करता आपल्याच होमिओपॅथीला कसं आपल्याला वर नेता येईल त्याकडे बघा.